हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सोलापूर शहरातील अवैध धंदे बंद करावेत व अवैध धंदे मालकांकडून पैशाची वसुली करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुहास कदम यांचे गेल्या 10 दिवसांपासून सोलापूरच्या जिल्हा परिषदेसमोर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या उपोषणासंदर्भात आमदार जयंत पाटील यांनी विधान भवनात काही दिवसांपूर्वी प्रश्न उपस्थित करून सोलापुरातील अवैध धंद्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्या कारवाईनंतर कोणतीच हालचाल झाली नसल्याचे समोर आल्यानंतर आज शुक्रवारी 10 जुलै रोजी पुन्हा जयंत पाटील यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधत सोलापूर पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत सुहास कदम यांच्या उपोषणाचा उल्लेख केला. जयंत पाटील यांनी दुसऱ्यांदा विधान भवनात आवाज उपस्थित करताच आज उपोषणस्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त कुर्री मॅडम यांनी भेट देऊन उपोषणकर्ते सुहास कदम यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र सुहास कदम यांनी मला 2 मुद्द्यांवर पोलिसांनी लेखी उत्तर दिल्याशिवाय मी आंदोलन सोडणार नाही असा इशारा दिला आहे. एक सुहास कदम म्हणून तरुण कार्यकर्ता या घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ जे आहे अजित पवारांचा पक्ष, तो कार्यकर्ता सोलापूरला उपोषणाला आहे. तो दुसरा दिवस होता, आता 11वा दिवस आहे. पण अध्यक्ष महोदय, त्याचा मुद्दा काय होता? त्याचा मुद्दा एक आहे की मटका, पत्ते, क्लब, डान्स बार, स्पा, गर्ल पार्लर, गांजा, व्हिडिओ गेम, चक्री गेम, हातभट्टी, विषारी शिंदी जोमात चालू आहे. त्याला पोलिसांचा आधार असल्यामुळे चालू आहे. त्यामुळे सोलापूर शहरात हे बंद करावं अशी त्याची बिचारीची मागणी आहे. का पोलीस आयुक्त जाऊन भेटत नाही? पोलीस आयुक्त राहू दे, SP जाऊन तिथल्या DYSP खालचा DCP जाऊन सोलापूर शहरातला भेटून त्याची समजूत घालून पालकमंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना मेल केलो, सगळ्यांना विषय झाला नाही साहेब. अजून कशाला देऊ तुम्हाला? मी हे निवेदनाची दखल घेतल्या नसल्यामुळे तर उपोषण केलो ना. अन्नत्याग उपोषण कशाला केलो? मग मला लेखी द्या ना साहेब, संपला विषय. मला लेखी द्यायला का टाळाटाळ करताय? म्हणजे सोलापूरमध्ये अवैध धंदे चालू आहेत आणि तुम्ही अजून बी लेखी द्यायला तयार नाही. म्हणजे काय विषय आहे? म्हणजे अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालायचं का? अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये मी लेखी मागतोय. हो मान्य साहेब. त्याच्यामध्ये नाही का फक्त सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या ह्याच्याखाली ही समिती गठीत करावी, एवढाच विषय. 2च मुद्दे आहेत. ते बी कसं, सोलापूर शहरामध्ये जे अवैध धंदे आहेत ते आता सर्रासपणे चालू आहेत. त्याच्यामध्ये नाही का फक्त संबंधित पोलीस स्टेशनची जी PI आहेत त्यांना ते त्या ठिकाणी नाही का सुनिश्चित करण्यासाठी मला फक्त आश्वासन पाहिजे, बाकी काही नाही. 2च मुद्दे आहे, बाकी काही. आंदोलनकर्ते सुहास कदम काय म्हणाले ऐका. मी 30 तारखेपासून सोलापूर शहरातील अवैध धंदे व अवैध धंद्यांचे वसूलदारांच्या बाबतीमध्ये कारवाईसाठी मी 30 तारखेपासून ते आज 10 तारखेपर्यंत, आज 11वा दिवस आहे, मी अन्नत्याग उपोषण केलेलं आहे. आता देखील ह्या विषयाच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडला गेला. आज देखील माननीय विधिमंडळाचे नेते सन्माननीय जयंतराव पाटील साहेबांनी देखील आज मी पुन्हा प्रश्न उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडल्यापासून पोलीस प्रशासनाने माझ्या अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये दखल घेतली गेली नाही. आज जयंत पाटील साहेबांनी पुन्हा एकदा हा विषय विधान भवनामध्ये मांडल्यानंतर आता ACP कुर्री मॅडम, क्राईमचे अरविंद माने साहेब व सदर बाजार पोलीस स्टेशनचे लकडे साहेब हे शिष्टमंडळ ह्या ठिकाणी आलं होतं. मी त्यांना फक्त सोलापूर शहरामध्ये ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इथून पुढं अवैध धंदे आढळतील त्याची निश्चित जबाबदारी ही संबंधित पोलीस स्टेशनच्या निरीक्षकावर निश्चित करावी. ह्याच्यातला हा माझा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जे पोलीस वसूलदार जे आहेत ते 3 जण, त्यांची चौकशी समिती जी गठीत करणार आहेत ते सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वामध्ये ती कमिटी गठीत झाली पाहिजे. हे माझे 2च मुद्दे आहेत.
मी त्यांना लेखी स्वरूपात दिल्यानंतर मी त्यांना फक्त एकच सांगितलं की मला तुमचं उत्तर लेखी स्वरूपात पाहिजे. तर ते मला माझ्यापाशी येऊन आम्ही लेखी स्वरूपात देणार नाही, आम्हाला ते आम्ही आता देऊ शकत नाही अशा उडवाउडीचे उत्तर देत आहेत. अशा अधिकाऱ्यांमुळं सोलापूर शहराच्या पोलिसांची प्रतिमा मलिन होत आहे. अशी अधिकाऱ्यांमुळं जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. म्हणून माझी विनंती अशी आहे की मी सोलापूर शहराच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे, परंतु सोलापूर शहरातील अवैध धंदे आणि हे 3 वसूलदारांच्या बाबतीमध्ये ह्या दोन्ही प्रकारामुळे ह्या सोलापूर शहराच्या पोलिसांच्या खाकीची प्रतिमा मलिन होत आहे. माझी एकच विनंती आहे की माझी ह्या दोन मागण्या माननीय पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्तांनी ह्या 2 फक्त मागण्या मला लेखी स्वरूपात द्याव्या. मी माझं उपोषण मागे घेण्यास तयार आहे. जर येत्या 1 तासभरामध्ये जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत जर त्यांच्याकडून मला अपेक्षित उत्तर मिळालं नाही तर रात्री 10 वाजल्यापासून मी पाणी त्याग आंदोलन करायला सुरू करणार आहे. आता मी जेवण सोडलं आहे, मी आता पाणी सोडायलाही तयार आहे. त्यांना मला माझ्यावर 100 खोटे गुन्हे दाखल करू दे, मला मारहाण करू दे, माझं उपोषण उधळून लावू दे, त्यांना जे काय करायचं आहे ते करू दे. फक्त मानसिकता एवढीच दिसत आहे की त्यांना या सोलापूर शहरामधले अवैध धंदे त्यांना बंद करायचे नाही आहेत. हाच इथून ह्या ठिकाणी हा मानस माझ्या डोळ्यासमोर आलेला आहे. जर सोलापूर शहरातले तुम्हाला जर 2 नंबर धंदेच बंद करायचे नसतील तर त्यांनी माझ्याकडे येऊन आश्वासन देण्याची काही गरजच नाही आहे. तुम्हाला जर सोलापूर शहरातले अवैध धंदे बंदच करायचे नाही आहेत, जर ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो PA त्या ठिकाणी अवैध धंदे चालू करण्यासाठी पाठबळ देतोय त्या अधिकाऱ्यावर तो तुम्हाला कारवाई करायची नसेल तर हे मिटवण्यासाठी जर तुम्ही कशाला आलात. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की सोलापूर शहरामध्ये पोलीस प्रशासनाला काळीमा फासण्याचं काम इथल्या अधिकाऱ्यांमुळे होत आहे. विधिमंडळाचे नेते सन्माननीय जयंत पाटील साहेब विधान भवनामध्ये 2 वेळा हा विषय मांडला, तरी देखील सोलापूर शहरातले पोलीस अधिकारी अजून देखील जागे होत नाही आहेत. म्हणजे हे सर्वोच्च सभागृहाचा अपमान आहे असं मी समजतो. आणि सोलापूर शहरामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीला काळीमा पासण्याचं काम ह्या पोलीस अधिकाऱ्याकडनं होते असं मला त्यांना बोलायचं आहे. माझं संध्याकाळी 10 वाजल्यापासून पाणी त्याग आंदोलनाला सुरुवात होईल. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.